स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये 500 प्रश्न पाहणार आहोत। प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते माहिती पुस्तक प्रसिद्ध केले? पर्याय क्रमांक बी भूतकाळ का टायगर विजन। पुढचा प्रश्न पहा, जागतिक आनंद अहवाल क्रमवारी 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय क्रमांक बी 126। पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये जातीनिहाय व आर्थिक आधारावर जनगणना करण्यात आली? पर्याय क्रमांक डी उत्तर प्रदेश। चांद्रयान-3 कोणत्या रॉकेटच्या मदतीने प्रक्षेपित करण्यात आले? पर्याय क्रमांक सी JSLV मार्क 3। खालीलपैकी कोणाला 2023 ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद मिळतील, स्वतः चेक करा। पर्याय क्रमांक बी मिशेल योह। चंद्रयान मिशन 3 कधी लॉन्च करण्यात आले? पर्याय क्रमांक ए 14 जुलै 2023। हे प्रश्न घेण्याचे कारण असे, जे आता परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये अपडेटेड प्रश्न असे विचारलेले आपल्याला वाटतं विचारणार नाही, पण प्रश्न येतात। टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारत पद तालिकेत कितव्या स्थानावर होता? पर्याय क्रमांक डी 48वा। तेलुगू असोसिएशन ऑफ लंडन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक सी डॉक्टर रघुराम। भारतातील पहिले इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कुठे विकसित केला जात आहे? पर्याय क्रमांक सी जोगीघोपा आसाम मध्ये। नाटू नाटू गाणं तर माहिती आहे, याने 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे। हे गाणे कोणत्या चित्रपटातील आहे? सांगायचं काही काम या ठिकाणी नाही, डायरेक्ट उत्तर सांगायचं। पर्याय क्रमांक ए RRR। निर्देशांक क्रमवारीत भारत 125 देशांच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? पर्याय क्रमांक बी 111वा। खालीलपैकी दंपा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी मिझोराम। एशियाई कप 2023 चा उपविजेता संघ पुढीलपैकी कोणता आहे? ह्या ठिकाणी सगळेजण कन्फ्यूज होता, महत्वाचं लक्षात राहू द्या। ते का म्हटले एशियाई कप, जेव्हा परीक्षा देशाल तुम्ही तर व्यवस्थित प्रश्न वाचायचा। एशिया कप मध्ये कोण? श्रीलंका। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमान्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते? पर्याय क्रमांक 3 कलम 360। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे? पर्याय क्रमांक 1 झारखंड। महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 4 धोंडो केशव कर्वे। केळी विकास महामंडळासाठी किती रुपये अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली? पर्याय क्रमांक 1 100 कोटी रुपये। महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? बेसिक प्रश्न आहे, पण एक्झाम मध्ये गोंधळ करून जायचं नाही। भाषांतर जर वेगळं आलं तर व्यवस्थित प्रश्न वाचायचं आणि उत्तर द्यायचं। पर्याय क्रमांक 3 हरियाल। AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे जनक कोणाला मानले जाते? पर्याय क्रमांक डी डॉक्टर जर्फी हिंटन। मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्टेशन नामकरण कोणते करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक बी CD देशमुख। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? पर्याय क्रमांक 1 कोल्हापूर। स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण किती पुरस्कार मिळाले? पर्याय क्रमांक बी 6। जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला? पर्याय क्रमांक 1 सर। याचं महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी, जर तुम्हाला याचे स्पष्टीकरण पाहिजे असतील तर आपले पाठीमागे व्हिडिओ टाकलेले, त्याच्यामध्ये जाऊन पाहायचं, स्पष्टीकरण दिलेले प्रश्नाचं।
पुढचा प्रश्न, रॅमन मॅग्सेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार न्यायाधीशाला एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे? प्रश्न समजला? परत एकदा वाचून घ्या. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 चा अमेरिकेतील पेन नाकाबोह पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पर्याय क्रमांक 3 विनोद शुक्ला. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने हिंदी ही संघराज्याची भाषा म्हणून घोषित केली आहे? पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 343(1). कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? पर्याय क्रमांक 2 केरळ. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2 ई कॉमर्स. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक 2 50%. भारतीय दंड संहिता 1860 मध्ये एकूण किती कलमे समाविष्ट केलेली आहेत? पर्याय क्रमांक 2 कलम 511. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? पर्याय क्रमांक 2 वर्धा. परभणी शक्ती PVK 1009 हे वाण कोणत्या पिकाचे आहे? पर्याय क्रमांक 2 ज्वारी. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती? पर्याय क्रमांक 2 INS अरिहत. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? पर्याय क्रमांक 2 नाशिक. आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय क्रमांक 2 राजा राममोहन रॉय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? पर्याय क्रमांक 1 एलेन ह्यूम. चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? पर्याय क्रमांक 1 इंग्रजी. भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? पर्याय क्रमांक 2 22 ऑगस्ट 1994. भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेला गलवान प्रदेश भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक 4 लडाख. सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक 3 डॉक्टर अण्णासाहेब साळुंखे. भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? पहिला. पर्याय क्रमांक 1 जिम कॉर्बेट. विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने वितरित केलेली आहे? बेसिक प्रश्न एकदम. पर्याय क्रमांक 1 मायक्रोसॉफ्ट. खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? पर्याय क्रमांक 1 रमेश बेस. मनरेगा योजना खालीलपैकी कोणत्या अधिकारांची हमी देते? पर्याय क्रमांक 1 कामाचा अधिकार. लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय क्रमांक 2 मीरा कुमार. टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 इलॉन मस्क. जे जे महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला दर्जा देण्यात आला, सदर गीत कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 3 राजा बडे. पुढचा प्रश्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच
कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 रशिया. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 डी.वाय. चंद्रचूड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईतील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? पर्याय क्रमांक 1 इंदू मिल. सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक 1 भिक्खूरामजी इदाते. इंदुरबार इथे कोणत्या विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला? पर्याय क्रमांक 4 शिरीष कुमार. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? पर्याय क्रमांक 1 संसद. वंदे मातरम एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरू आहे? पर्याय क्रमांक 1 मुंबई सोलापूर. भारत देशामध्ये चित्ता या प्राण्याचे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभयारण्यामध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 2 कुनो. भारतीय राज्यघटनेतील व्यापार स्वातंत्र्याची संकल्पना कुठून घेण्यात आली? पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. पोलिओ हा आजार कशामुळे होतो? पर्याय क्रमांक बी जीवाणू. अकबरनामा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक सी अबुल फजल. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले? पर्याय क्रमांक सी साने गुरुजी. दत्तक वारसा नामंजूर करून संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणी स्वीकारले? पर्याय क्रमांक सी लॉर्ड डलहौसी. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए 26 जुलै. भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय क्रमांक बी दिल्ली. नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळतात? पर्याय क्रमांक 1 लोकशाही. लोक माझे संगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? पर्याय क्रमांक ए निवडणूक आयोग. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक ए मुंबई. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक सी दापोली. 67वा फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटास मिळाला? पर्याय क्रमांक सी शेरशाह. प्रधानमंत्री स्वनिधी योजना कोणत्या घटकांसाठी राबविण्यात येते? पर्याय क्रमांक ए शहरातील फेरीवाले. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय क्रमांक ए रतन टाटा. 57वा ज्ञानपीठ पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला प्रदान करण्यात आला? पर्याय क्रमांक ए दामोदर मोजो. आरोग्य हक्क विधेयक आणणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक बी राजस्थान.
2023 ची मिस इंडिया पुढीलपैकी कोण ठरली? पर्याय क्रमांक डी नंदिनी गुप्ता. संविधान दिवस कधी साजरा करण्यात येतो? पर्याय क्रमांक बी 26 नोव्हेंबर. स्वच्छ भारत अभियान चे नाव काय बदलले आहे? पर्याय क्रमांक सी सुंदर भारत. मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापना करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक सी अजय लांबा. विज्ञान साहित्य महोत्सव 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक डी भोपाळ. IPL मध्ये 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण आहे? कन्फ्यूज व्हायचं नाही, विराट कोहलीकडे जायचं नाही. या ठिकाणी 200 खेळणारा बी MS धोनी. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली? धोनीची. म्हणजे कोणाची? ए ची आणि बी ची. पुढचा प्रश्न. बुंदेलखंड एक्सप्रेस चे नाव काय बदलले आहे? पर्याय क्रमांक डी अटल पथ. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी चौथा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2023 आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली. ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे स्थापन केले जाईल? पर्याय क्रमांक सी मेघालय. G20 फ्लॉवर फेस्टिवल 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली. भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो ट्रेन ची यशस्वी चाचणी कोणत्या शहरात घेण्यात आली? पर्याय क्रमांक ए हैदराबाद. ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए इस्रायल मधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी. उत्तर प्रदेशाची अलीगढ चे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? पर्याय क्रमांक सी हरिगड. वर्षानंतर व्यक्तिगतरित्या रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय क्रमांक सी दलाई लामा. सात्विक आणि चिराग ही नावे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ए बॅडमिंटन. पुढीलपैकी कोणाची ईडीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली? पर्याय क्रमांक बी राहुल नवीन. भारतीय राज्यघटनेनुसार भारतातील राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती असतो? पर्याय क्रमांक 2 5 वर्ष. कलम 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागांची संख्या किती पेक्षा जास्त नसावी? पर्याय क्रमांक 3 500 पेक्षा जास्त नसावी. 19 मे 2023 या दिवसापासून खालीलपैकी किती रुपयाची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 1 2000 रुपये. जागतिक सामाजिक न्याय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 2 20 फेब्रुवारी. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? परत सांगतो, याचं स्पष्टीकरण पाहायचं असेल तर पाठीमागची व्हिडिओ पाहून घ्या. पर्याय क्रमांक 3 जयपूर. इसवी सन 1873 मध्ये ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली?
पर्याय क्रमांक 2 सत्यशोधक समाज. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? पर्याय क्रमांक 3 नागपूर. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान कोणी प्राप्त केला? पर्याय क्रमांक 3 प्रतीक्षा बागडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? पर्याय क्रमांक 3 येवला. समान नागरी संहिता याबाबत राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उल्लेख केलेला आहे? पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 44. कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे? म्हणजे कोणत्या देशाचे संविधान जगातील सर्वात लहान संविधान आहे ते सांगायचं. पर्याय क्रमांक 1 युनायटेड स्टेट. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वे स्थानक कोणते? पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता भारतीय खेळाडू कोण आहे? पर्याय क्रमांक 4 नीरज चोप्रा. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 4 हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे. अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 1 अर्थशास्त्र. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? पर्याय क्रमांक 1 1897 साली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 वर्धा. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 पुणे. महाराष्ट्रात किती वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते? पर्याय क्रमांक 1 दर 4 वर्षांनी. संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर पुरविणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे? पर्याय क्रमांक 2 लातूर. दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 सक्षम. RRR या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय क्रमांक 3 SS राजामौली. बॉम्बे आफ्टर अयोध्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 जितेंद्र दीक्षित. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? पर्याय क्रमांक 1 जायकवाडी. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात? पर्याय क्रमांक 1 खडकवासला. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते? पर्याय क्रमांक 1 जपान. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? पर्याय क्रमांक 3 इचलकरंजी. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? पर्याय क्रमांक 1 पेट्रोलियम. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 15 ऑक्टोबर.
द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय क्रमांक 1 चार्ल्स डार्विन. अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? पर्याय क्रमांक 2 जातक कथा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 2 अंधश्रद्धा निर्मूलन. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती? पर्याय क्रमांक 3 1956 साली. इंटरनेट बँकिंग मध्ये वापरात येणारा ओटीपी म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 वन टाइम पासवर्ड. आगा खान पॅलेस इथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली? पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. अन्नभाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? पर्याय क्रमांक 1 कर्नाटक. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? पर्याय क्रमांक 1 कलम 14. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला EWS किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 1 10%. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत? पर्याय क्रमांक 2 कलम 15. कोल्हापूर येथील राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारे प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाला? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग. शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांच्या जन्म ठिकाण कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 सिंदखेड राजा. 13 मार्च 1940 मध्ये जनरल ओडवायर यांची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती? पर्याय क्रमांक 1 उधम सिंह. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात? पर्याय क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय. अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 जानिवा. सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 2 उद्योग मित्र पुरस्कार. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी आदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे? पर्याय क्रमांक 2 सातारा. जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने मिशन भगीरथ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे?
पर्याय क्रमांक 4 नाशिक. महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचारासाठी किती रुपयाची विमा कवच देण्यात आले आहे? पर्याय क्रमांक 4 5 लाख रुपये. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता, जो 2019 रद्द केला गेला? पर्याय क्रमांक बी 370. विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर. जल्लीकट्टू उत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? पर्याय क्रमांक ए तमिळनाडू. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बीच गेम्सचे उद्घाटन कुठे केले? पर्याय क्रमांक डी घोगला बीच. कडियाल साडी कोणत्या राज्याशी संबंधित आहे, ज्याला नुकताच GI टॅग मिळाला आहे? पर्याय क्रमांक ए पश्चिम बंगाल. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय क्रमांक ए द हेग. स्वतंत्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत? पर्याय क्रमांक ए HJ कानिया. केंद्रीय मंत्रिमंडळाचे बॉम्बे उच्च न्यायालयास मुंबई उच्च न्यायालय असे नाव घेण्याचे विधेयक केव्हा मांडले? पर्याय क्रमांक डी 5 जुलै 2016. रंकाळा तलाव कुठे आहे? पर्याय क्रमांक बी कोल्हापूर. खालीलपैकी रन या इंग्रजी शब्दास मराठी शब्द काय आहे? पर्याय क्रमांक 1 घृणास्पद. द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहे? पर्याय क्रमांक बी 15. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? पर्याय क्रमांक ए आळंदी. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश होते? पर्याय क्रमांक डी उदय उमेश ललित. सध्या महाराष्ट्र राज्यात जिल्हा व सत्र न्यायालयाची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक सी 29. भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने पहिले ई-कोर्ट सुरू केले आहे? पर्याय क्रमांक बी हैदराबाद. भारत सरकारने कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे? पर्याय क्रमांक डी नियोजन आयोग. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे न्यायालयीन निकालांचे किंवा आदेशांचे पुनरावलोकन केले जाते? पर्याय क्रमांक बी कलम 137. नुकतेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला DGP कोण बनल्या आहेत? पर्याय क्रमांक ए रेश्मी शुक्ला. भारतातील महिलांसाठी सर्वोच्च शहरे 2023 या निर्देशांक नुसार कोणते शहर प्रथम स्थानी आहे? पर्याय क्रमांक बी चेन्नई. बुलंद या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए दया पवार. कोणत्या घटना दुरुस्तीने मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कात काढण्यात आले? पर्याय क्रमांक डी 44वी. पुढचा प्रश्न पहा. अंबुज या शब्दास खालीलपैकी समानार्थी शब्द सुचवा. हे 2-3 प्रश्न घेतोय आपण असे समानार्थीचे. पर्याय क्रमांक ए सरोज. नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ काय असेल? पर्याय क्रमांक बी अप्रिय व्यक्तींची गोष्ट पसंत न करणे. एक होता कारवर हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक ए
वीणा गवाणकर. भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? पर्याय क्रमांक सी गुजरात. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? पर्याय क्रमांक बी सिंधुदुर्ग. बीड हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पर्याय क्रमांक डी बिंदुसरा. हिरव्या वनस्पतीमध्ये टिंबटिंब जैविक रासायनिक क्रियाद्वारे कर्बोदकांची निर्मिती होते. पर्याय क्रमांक ए प्रकाश संश्लेषण. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक बी जगन्नाथ शंकर शेठ. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? पर्याय क्रमांक डी 1 जुलै 2017. कोणते विटॅमिन चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे जे रक्त गाठण्यास, हाडांचे चयापचय आणि रक्ताच्या कॅल्शियम पातळी नियंत्रित करण्यासाठी भूमिका बजावते? पर्याय क्रमांक अ विटॅमिन के. याचं जर तुम्हाला स्पष्टीकरण पाहायचं असेल तर पाठीमागचे व्हिडिओ पहा. पुढचा प्रश्न. गांधीजींचा 3 काठीय पद्धतीच्या विरोधात नीळ शेतकऱ्यांचा पहिला सत्याग्रह कुठे झाला? पर्याय क्रमांक क चंपारण. आर्थिक आणि पत धोरण कोणाद्वारे तयार किंवा घोषित केले जाते? पर्याय क्रमांक ड भारतीय रिझर्व्ह बँक. सरक्वी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय क्रमांक क विटॅमिन सी. कृत्रिम वीट डॉकयार्ड बंदरनगर असलेले एकमेव सिंधू स्थळ कोणते? पर्याय क्रमांक ब लोथल. 1905 मध्ये बंगाल प्रांताचे विभाजन कोणी केले? पर्याय क्रमांक ब लॉर्ड कर्झन. जीवनासाठी अत्यावश्यक असलेला ऑक्सिजन हे प्रकाश संश्लेषणाचे उत्पादन आहे आणि हे टिंबटिंब मधून येतो. पर्याय क्रमांक अ पाणी. हर्षचरित हे कोणचा शासक हर्षवर्धन याचे चरित्र आहे जे त्यांच्या दरबारी कवीने संस्कृत मध्ये रचले होते? पर्याय क्रमांक ब बाणभट्ट. ओझोन थराचा ऱ्हास कशामुळे होतो? पर्याय क्रमांक ड क्लोरोफ्लोरोकार्बन CFC. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात मोठा किंवा सर्वात लांब किनारा लाभलेला आहे? पर्याय क्रमांक ड गुजरात. ग्लॅव्हनायझेशन प्रक्रियेत लोहावर काय जमा केले जाते? पर्याय क्रमांक अ झिंक. सन 1978 मध्ये टिंबटिंब दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून मालमत्ता, मालमत्तेचा अधिकार मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार रद्द केला आहे? पर्याय क्रमांक क 44व्या. मृणालिनी साराभाई, मल्लिका साराभाई, पद्मा सुब्रमण्यम, लीला सॅमसन, यामिनी कृष्णमूर्ती, रुक्मिणी देवी अरुंधले आणि टी बाल सरस्वती कोणत्या प्रकारचे नृत्य करतात? पर्याय क्रमांक अ भरतनाट्यम. वातावरणाचा सर्वात खालचा थर जिथे हवेची घनता सर्वाधिक असते वृषवृत्तावर 16 किलोमीटर आणि ध्रुवीय प्रदेशात 8 किलोमीटर असते. जिथे हवामान सारख्या महत्वाच्या वातावरणीय प्रक्रिया घडतात त्याला काय म्हणतात? पर्याय क्रमांक अ तंपाबर. हे सगळे प्रश्न PYQ आहे. याच्यात मध्ये तुम्हाला जवळजवळ 90% तुम्हाला PYQ मिळतील. आता विचारलेले आणि विचारताय परीक्षेला. युनायटेड स्टेट्स मधील सॅन फ्रान्सिस्को इथे दोन गदर पार्टी कोणी स्थापन केली?
पर्याय क्रमांक ड लाला हरदयाल आणि सोहन सिंग भकना. टिंबटिंब हा सकल राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन GNP मधील फरक असतो. कोणत्या पोषक घटकाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा किंवा दृष्टी कमी होते? पर्याय क्रमांक अ जीवनसत्व अ. ध्वनी किंवा आवाजाची तीव्रता मोजण्याचे SI एकक काय आहे? पर्याय क्रमांक ड डिसेबल डीबी. पानिपतची पहिली लढाई ज्याने मुघल राज्यवटीचा पाया घातला ती इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात टिंबटिंब वर्षी लढली गेली. पर्याय क्रमांक क 1526. भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने 1829 मध्ये सती प्रथेला गुन्हा घोषित करून रद्द केले? पर्याय क्रमांक अ विल्यम बेंटिक. भारताच्या GDP किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? पर्याय क्रमांक अ केंद्रीय सांख्यिकी संस्था. राज्यसभेच्या 250 सदस्यांपैकी किती सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात? पर्याय क्रमांक क 12. आईन-ए-अकबरी अकबरनामा नावाचे अकबराचे 3 खंडाचे चरित्र कोणी लिहिले? पर्याय क्रमांक क अबुल फजल. हे प्रश्न परत आले नाही आपल्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. हे काय केलेले आपल्याला जर प्रश्नपत्रिका जे आता एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये जर विचारलेले परत प्रश्न आलेले तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न परत दिसणार पण त्याचं भाषांतर वेगळं राहणार आहे. मास्तर तुम्ही म्हणणारे प्रश्न परत आला, परत मी प्रश्न घेतला नाही, परत विचारला ना प्रश्नपत्रिकेमध्ये पण भाषा वेगळी असेल प्रश्नाची, तो घेतला मी कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न. असहकार आंदोलनाच्या अपयशानंतर मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी एका पक्षाची स्थापना केली. तो पक्ष कोणता आहे? पर्याय क्रमांक अ स्वराज्य पार्टी. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? पर्याय क्रमांक ड लोकसभा अध्यक्ष. चिकन पॉक्स, इन्फ्लुएन्झा, हिपॅटायटिस, डेंग्यू, पोलिओ, रॅबीज, एड्स, रिंडरपेस्ट, स्वाईन फ्लू आणि सामान्य सर्दी हे कोणत्या सूक्ष्म होतात? सगळे एकाच मध्ये आले. पर्याय क्रमांक डी विषाणू. एखाद्या क्षेत्रामध्ये परस्पर क्रिया करणारे जैविक घटक पर्यावरणातील निर्जीव घटक अजैविक यांच्यापासून एकत्रितपणे एक टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ इकोसिस्टीम बनते. विधानसभेचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण? पर्याय क्रमांक ब डॉक्टर BR आंबेडकर. चोरी चोरा UP घटनेमुळे गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये सुरू झालेल्या असहकार आंदोलन कधी मागे घेतले होते? पर्याय क्रमांक क फेब्रुवारी 1922. भारतातील किती शास्त्रीय नृत्य अस्तित्वात आहेत? पर्याय क्रमांक क 8. भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A अनुच्छेद 51 मध्ये किती मूलभूत कर्तव्य विहित केलेले आहेत? पर्याय क्रमांक ब 11. जम्मू आणि काश्मीर संबंधित कोणते कलम नुकतेच रद्द करण्यात आले? प्रश्नाची भाषा वेगळी आहे पण उत्तर तेच राहणार आहे. असेच प्रश्न तुम्हाला पण परीक्षेत येऊ शकतं भाषा वेगळी बदलून. पर्याय क्रमांक ब हा दुसरा प्रश्न आला आपला याच्यामध्ये 370चा कलम, पण त्याची भाषा पहा, पहिल्या प्रश्नाची आणि याची भाषा पहा, भरपूर फरक आहे, विचारण्याची पद्धत वेगवेगळी. पुढीलपैकी कोणता हास्य गॅस आहे? पर्याय क्रमांक ब नायट्रस ऑक्साईड. कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य आहेत? क अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्स हे 5.
टिंबटिंब हे व्हिनेगरचे रासायनिक नाव आहे. पर्याय क्रमांक ड ॲसिटिक ॲसिड. विशिष्ट कालावधीत देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याला टिंबटिंब म्हणतात. पर्याय क्रमांक ब राष्ट्रीय उत्पन्न. 12 मार्च रोजी साबरमती आश्रमातून सुरू झालेल्या गांधीचा दांडी मोर्चा मीठ सत्याग्रह कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक क सविनय कायदेभंग चळवळ. 1526 मध्ये भारतात मुघल साम्राज्य कोणी स्थापन केले? पर्याय क्रमांक ड बाबर. सर्वात मोठे दगडी बांधकाम असलेले धरण नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? पर्याय क्रमांक क कृष्णा. टिंबटिंब या दिवशी सिराज उददौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात प्लासीची लढाई झाली. पर्याय क्रमांक अ 23 जून 1757. बिरी याच्या कमतरतेमुळे होतो. कशाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय क्रमांक क थायमिन व्हिटॅमिन B1. भारत छोडो ठराव 1942 ने शक्य तितक्या व्यापक प्रमाणात अहिंसक जनसंघर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. या संघर्षासाठी करा किंवा मरो, करो किंवा मरो किंवा करा किंवा मरा चा मंत्र कोणी दिला? पर्याय क्रमांक ब महात्मा गांधी. सुब्रतो कप, सीझर कप, रोवर्स कप, ड्युरंड कप, संतोष ट्रॉफी आणि नेहरू ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ड फुटबॉल. भारतीय राज्यघटनेने राज्य धोरणाचे निर्देशक तत्वांची कल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? पर्याय क्रमांक ब आयर्लंड. डॉक्टर आंबेडकरांच्या मते कोणत्या मूलभूत अधिकार संविधानाच्या हृदय आणि आत्मा यासारखा आहे? पर्याय क्रमांक क घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे अनुच्छेद 32. तराईंच्या पहिल्या लढाईत इसवी सन 1192 कोणी कोणाचा पराभव केला? पर्याय क्रमांक ब मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. विधेयकचे मनी बिल आहे की नाही याचा अंतिम निर्णय संसदेत कोण घेतो? पर्याय क्रमांक अ लोकसभेचे अध्यक्ष. 1773 मध्ये बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण बनले? पर्याय क्रमांक क वॉरन हेस्टिंग्ज. भारतीय संविधानानुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबटिंब वर्षी निवृत्त होतात. पर्याय क्रमांक ड 65. अर्धन्यायिक किंवा सार्वजनिक प्राधिकरणास त्याचे अनिवार्य कर्तव्य बजावण्यास भाग पाडणारी सर्वोच्च न्यायालयाची कोणती रीट आहे? पर्याय क्रमांक क मॅन्डामस. बंगालचे कायमधारा जमीन महसूल सेटलमेंट कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक बी लॉर्ड कॉर्नवालिस. टिंबटिंब ही घटनाबाह्य संस्था आहे. पर्याय क्रमांक अ नीती आयोग. कोणत्या घटनादुरुस्तीने कायद्याने भारतीय राज्यघटनेत भाग व्यवस्था समाविष्ट केली? पर्याय क्रमांक ड 73वी घटनादुरुस्ती 1993. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोणाकडे असते? पर्याय क्रमांक ड लोकसभा अध्यक्ष. टिंबटिंब हे एका विशिष्ट कालावधीत मोजलेल्या देशात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य आहे. पर्याय क्रमांक अ सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP. आपल्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि उष्ण ग्रह कोणता आहे ज्याला पहाट आणि संध्याकाळचा तारा देखील म्हणतात? पर्याय क्रमांक अ शुक्र.
पृथ्वीचा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर आढळतो, जो सूर्यापासून हानिकारक अतिनील? पर्याय क्रमांक क स्थितांबर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निर्मूलनाचा उल्लेख केलेला आहे? कलम 17. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या दुरुस्तीद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले आहेत? पर्याय क्रमांक ब 42व्या. मानवामध्ये प्रत्येक पेशीमध्ये साधारणपणे गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? पर्याय क्रमांक अ 23. चीनी प्रवासी हुयन त्संग याने कोणत्या राज्याच्या कारकिर्दीत भारताला भेट दिली? पर्याय क्रमांक क हर्षवर्धन. पेनिसिलिन जगातील पहिल्या प्रतिजैविकांपैकी एक आहे, याचा शोध कोणी लावला? पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर फ्लेमिंग. सोडियम बायकार्बोनेटचे सामान्य नाव काय आहे? पर्याय क्रमांक अ बेकिंग सोडा. जर भारताच्या राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल तर ते राजीनामा कोणाकडे देतात? पर्याय क्रमांक ब भारताचे उपराष्ट्रपती. आम्ल पावसासाठी कोणते घटक जबाबदार आहेत? पर्याय क्रमांक क सल्फर आणि ब नायट्रोजन हे दोन्ही पण. भारतातील पहिले सार्वत्रिक निवडणूक कधी झाली आणि राज्यघटनेत पहिली दुरुस्ती कधी झाली? पर्याय क्रमांक ब 1952. तरनाईच्या पहिल्या लढाईत इसवी सन 1191 कोणी कोणाचा पराभव केला? पर्याय क्रमांक अ पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. टिंबटिंब हा गोबर गॅस किंवा बायोगॅस किंवा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे? पर्याय क्रमांक क मिथेन. याचं स्पष्टीकरण पाहायचं असेल तर आपल्या चॅनलचे पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या. पेशीमध्ये सुसाइड बॅग टिंबटिंबला म्हणतात? पर्याय क्रमांक ब लयकारिका. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? घनता विचारली. उत्तर प्रदेश नाही याचं उत्तर. पर्याय क्रमांक ड बिहार. रंगस्वामी चषक, बिंटन कप, सुलतान ऑफ जोहर कप, हिम गोल्ड कप, लेडी रतन टाटा ट्रॉफी आणि आगा खान चषक कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ब हॉकी. शेर खानने चौसा 1539 आणि कनौज 17 मे 1540 या युद्धामध्ये कोणाचा पराभव केला व तो इराणला निघून गेला? पर्याय क्रमांक क हुमायून. टिंबटिंबचा गोल घुमट ही मोहम्मद आदिल शाह याची कबर आहे? पर्याय क्रमांक ब विजापूर, कर्नाटक. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? पाठीमागचा प्रश्न पहा, त्याच्यात इसवी सन दिलं होतं, याच्यात फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना विचारली. पर्याय क्रमांक ड महात्मा ज्योतिबा फुले. वनस्पतीमध्ये जलवाहतुकीसाठी टिंबटिंब जबाबदार आहे? पर्याय क्रमांक क जलवाहिनी. ऑगस्ट 1858 मध्ये ब्रिटिश संसदेने एक कायदा संमत केला ज्याने कंपनीची राजवट संपवली आणि ब्रिटिश राजाच्या हाती सत्ता हस्तांतरित केली. तो कायदा कोणता आहे? पर्याय क्रमांक अ कंपनी कायदा 1858. भारत आणि शेजारी श्रीलंका यांना वेगळे करणाऱ्या समृद्धधुनीचे नाव सांगा. पर्याय क्रमांक ड पालकची समृद्धधुनी. द्वीपकल्पीय पठारावरील भारतातील सर्वात लांब किंवा सर्वात मोठी नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक ब गोदावरी. अष्टाध्यायी संस्कृत भाषेतील पहिला व्याकरण ग्रंथ ही व्याकरणात्मक रचना कोणी लिहिली आहे?
पर्याय क्रमांक क पाणिनी. पुढचा प्रश्न पहा, सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट कोणता आहे? पर्याय क्रमांक अ, ए, बी. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक अ, धर्मपाल. भारतीय राज्यघटनेतील कलम 12 ते कलम 35 प्रामुख्याने भारतीय संविधानाच्या टिम्ब मध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक ब, भाग 3. ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्स सदस्य म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? पर्याय क्रमांक अ, दादाभाई नौरोजी. कोणते तत्व किंवा नियम ऑटोमोबाईल मधील हायड्रोलिक ब्रेकच्या कार्याचे स्पष्टीकरण देते किंवा देतो? पास्कलचा नियम. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? पर्याय क्रमांक ड, हरियाणा. टिंबटिंब एका मोरोक्कन प्रवासी त्याच्या विस्तृत प्रवासासाठी ओळखला जातो. त्याने 14व्या शतकात मोहम्मद बिन तुघलकच्या काळात भारताला भेट दिली. पर्याय क्रमांक ड, इब्न बतूता. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय कोण होते? पर्याय क्रमांक ड, लॉर्ड माउंटबॅटन. परत सांगतो, जर स्पष्टीकरण पाहायचं असेल तर पाठीमागचे व्हिडिओ पाहून घ्या. भारत सरकार कायदा 1935 कशावर आधारित होता? पर्याय क्रमांक ड, सायमन कमिशन. भारतीय राज्यघटनेच्या 42व्या दुरुस्तीद्वारे प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द समाविष्ट केले गेले? पर्याय क्रमांक ड, वरील सर्व. म्हणजे कोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. अल्युमिनियमचे मुख्य धातू कोणते? पर्याय क्रमांक क, बॉक्साईट. भारतातील कृषी पतपुरवठा क्षेत्रातील सर्वोच्च संस्था कोणती आहे? पर्याय क्रमांक ड, नाबार्ड. कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँक. थॉमस कप, सुधीरमन कप आणि उबेर कप कशाशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक क, बॅडमिंटन. हरितगृह परिणाम किंवा ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते? पर्याय क्रमांक ब, कार्बन डायऑक्साईड. कोणते जीवनसत्व सनशाईन विटॅमिन म्हणून प्रसिद्ध आहे कारण ते सूर्यकिरणापासून मिळते? पर्याय क्रमांक ड, विटॅमिन ड. अमर्त्य सेन यांना कोणत्या योगदानासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले? भाषा वेगळी आहे, प्रश्न तोच विचारला. महत्वाचा प्रश्न आहे बरं का. अमर्त्य सेन बद्दल 2-3 वेळेस प्रश्न विचारले. हे PYQ प्रश्न आहे, 2दा-3दा आला प्रश्न. पहा इथं कसं लिहिलं, कल्याणकारी अर्थशास्त्र. फक्त अर्थशास्त्र नाही. चला पुढचं, गोंधळून जायचं नाही. बुद्धांनी आपला पहिला उपदेश धम्मचक्र परिवर्तन कुठे दिला? भरपूर जण बुद्ध गयाला जाणार, तिथं नाही, सारनाथला. वेरूळ एलोरा इथे बक्कम खडकापासून कापलेले प्रसिद्ध कैलास मंदिर कोणाच्या संरक्षणाखाली बांधले गेले? पर्याय क्रमांक ब, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला. टिंबटिंब हे 1928 मध्ये दिल्लीत स्थापन झालेले हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे पैकी एक होते. पर्याय क्रमांक क, चंद्रशेखर आझाद. युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडाच्या आधारावर भारतात कोणत्या प्रकारची आणीबाणी घोषित केली जाऊ शकते? पर्याय क्रमांक क, राष्ट्रीय आणीबाणी. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? पर्याय क्रमांक अ, सुकुमार सेन. मेंदूचा कोणता भाग बेटक संतुलन आणि समतोल नियंत्रित करतो? पर्याय क्रमांक अ, अनुमस्तिष्क. भारत सरकारचे पहिले किंवा मुख्य कायदा अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जाते?
पर्याय क्रमांक अटर्नी जनरल खोल समुद्रातील गोताखोरांच्या श्वासोच्छवासासाठी हवेतील नायट्रोजनच्या जागी कोणता अक्रिय वायू वापरला जातो? पर्याय क्रमांक हेलियम. भोपाळ दुर्घटनेत टिंबटिंब गॅसचा सहभाग होता. पर्याय क्रमांक मिथाइल आयसोसायनेट. विमानाचा शोध लावणाऱ्या राईट बंधूंचे नाव टिंबटिंब होती. पर्याय क्रमांक विल्बर आणि ऑरव्हिल राईट. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष कर. 1930 मध्ये ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन ची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक डॉक्टर बी.आर. आंबेडकर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणेच्या अपयशाच्या आधारावर आणीबाणी राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते? पर्याय क्रमांक कलम 356. महागाईमुळे टिंबटिंब होते. काय होते महागाईमुळे? महागाईमुळे काय होते? पर्याय क्रमांक पैशाच्या पुरवठ्यात वाढ आणि उत्पादनात घट. लोखंडावर जस्ताचा लेप केल्याने गंजण्यापासून संरक्षण होते. या प्रक्रियेला काय म्हणतात? पर्याय क्रमांक ग्लॅव्हेनायझेशन. टिंब ऍसिड आहे जे लीड स्टोरेज सेलमध्ये वापरले जाते. पर्याय क्रमांक सल्फ्युरिक ऍसिड. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? पर्याय क्रमांक खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्राचे अस्तित्व. बौद्ध धर्माचे पवित्र धार्मिक ग्रंथ कोणता आहे? पर्याय क्रमांक त्रिपिटक. भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलला स्थानिक स्वराज्याचे जनक म्हटले जाते? पर्याय क्रमांक लॉर्ड रिपन. सूर्यातील ऊर्जा निर्मिती प्रक्रियेचे नाव सांगा. पर्याय क्रमांक न्यूक्लिअर फ्युजन. प्लेइंग इट माय वे या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक सचिन तेंडुलकर. जगातील व्यापार संघटनेचे मुख्यालय ज्याने GATT ची जागा घेतली ते कुठे आहे? पर्याय क्रमांक जिनिव्हा स्वित्झर्लंड. प्रौढ व्यक्तीच्या शरीरात किती हाडे असतात? एकदम बेसिक प्रश्न. पर्याय क्रमांक 206. भारतातील सर्वात लांब सिंचन कालवा कोणता आहे? पर्याय क्रमांक इंदिरा गांधी कालवा. कोणत्या राज्याची सीमा म्यानमारशी आहे? पर्याय क्रमांक वरील सर्व क. भारतीय राज्यघटना कधी लागू करण्यात आली? पर्याय क्रमांक 26 जानेवारी 1950. 1928 मध्ये बारडोली गुजरातच्या स्थानिक शेतकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध कोणी बारडोली सत्याग्रह आंदोलन केले? पर्याय क्रमांक सरदार वल्लभभाई पटेल. 1931 मध्ये भारतातील पहिला बोलणारा चित्रपट कोणता? पहिला बोलणारा चित्रपट कोणता? पर्याय क्रमांक आलम आरा. थॉमस मुनत्रो यांनी 1820 मध्ये कोणती जमीन महसूल प्रणाली सुरू केली? पर्याय क्रमांक रयतवारी. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला आहे. हा अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने संसदेला दिला आहे? पर्याय क्रमांक कलम 368. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असे कोणी म्हटले? पर्याय क्रमांक बाळ गंगाधर टिळक. भारतीय राज्यघटनेत टिंबटिंब अनुसूची आहे. पर्याय क्रमांक 12. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन कधी सुरू केले?
पर्याय क्रमांक क 8 ऑगस्ट 1942. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? पर्याय क्रमांक क नाईल. हिमालय पर्वताच्या कोणत्या श्रेणीतील आहे? पर्याय क्रमांक अ वली पर्वत. ग्रेट डिवायडिंग रेंज, ग्रेट बॅरियर रीफ, जगातील सर्वात मोठा परवाळ रीफ, ग्रेट विक्टोरियन डेझर्ट कोणत्या खंडात आहे? पर्याय क्रमांक ड ऑस्ट्रेलिया. टिंबटिंबला दक्षिण अमेरिकेतील समशीतोष्ण गवताळ प्रदेश म्हणतात. पर्याय क्रमांक क पॅम्पास. सरकारच्या कोणत्या प्रकारात अंतिम निर्णय घेण्याची शक्ती लोकांनी निवडून दिलेल्या व्यक्तीवर अवलंबून असते? पर्याय क्रमांक अ लोकशाही. भारतीय राज्यघटनेनुसार अँग्लो इंडियन समुदायातील सदस्यांना राष्ट्रपती लोकसभेसाठी नामनिर्देशित करू शकत असत. पर्याय क्रमांक ब 2 सदस्य. आता नाहीये. भारतीय राज्यघटनेत कोणते कलम जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणाची हमी देते? पर्याय क्रमांक क कलम 21. पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब घटना दुरुस्ती कायदा 2002 सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो. अनुच्छेद 21 अ. टिंबटिंब घटना सांगा. पर्याय क्रमांक ब 86 वा. पुढचा प्रश्न. भारताचे राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी घोषित करू शकतात? पर्याय क्रमांक क 360. टिंबटिंब हे संसदेच्या 2 सत्रामधील जास्तीत जास्त संभाव्य अंतर आहे. पर्याय क्रमांक ड 6 महिने. जालियनवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड असेही म्हणतात, जालियनवाला बाग अमृतसर पंजाब येथे कधी घडले? पहा प्रश्न पहा. कोणी घडले आणि याच्यानंतर याच्यामध्ये प्रश्नामध्ये काय आलं? कधी घडले. पाठीमागच्या प्रश्नामध्ये कोणी घडले किंवा याच्यामध्ये काय आलं? कधी घडले. प्रश्नाची लेवल समजून घ्या. पर्याय क्रमांक अ 13 एप्रिल 1919. भारतीय राज्यघटना भारताबद्दल काय सांगते? पर्याय क्रमांक ब राज्यांचा संघ. भारतीय सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशाशी आहे? पर्याय क्रमांक ड बांगलादेश. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. 42व्या दुरुस्तीद्वारे ते कधी समाविष्ट करण्यात आले? पर्याय क्रमांक क 1976. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर बंदी घालण्यात आली? पर्याय क्रमांक अ 1985 ची 52वी दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात असे नमूद केले आहे की कोणताही धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर नागरिकांविरुद्ध भेदभाव करता येणार नाही? पर्याय क्रमांक ड अनुच्छेद 15. मधुबनी लोकचित्रकला ही कोणत्या राज्यातील पारंपरिक कला आहे? पर्याय क्रमांक अ बिहार. लिथोस्फियर, हेट्रोस्फियर आणि वातावरण यांच्यामध्ये नैसर्गिक वनस्पती आणि वन्यजीव अस्तित्वात असलेल्या संपर्काच्या रुंद क्षेत्रास काय म्हणतात किंवा म्हणतात? पर्याय क्रमांक अ बायोस्फिअर. संविधान सभेने भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली? एकदम बेसिक. पर्याय क्रमांक अ 26 नोव्हेंबर 1949. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक क भारताचे उपराष्ट्रपती. महात्मा गांधींनी 1919 मध्ये सुरू केलेले पहिला मोठा देशव्यापी सत्याग्रह कशाविरुद्ध होता? पर्याय क्रमांक ड रोलेट कायदा. टिंबटिंब हे अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ब ग्रेनाइट. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून
सच्चिदानंद सिन्हा यांची जागा कोणी घेतली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचं जर स्पष्टीकरण पाहायचं असेल ना तर पाठीमागचे व्हिडिओ पहा. परत परत सांगतो मी तुम्हाला. संघराज्य क्षेत्राची माहिती कोणत्या कलमामध्ये दिली आहे? पर्याय क्रमांक कलम 1 ते 4. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणती आहे? पर्याय क्रमांक 180 डिग्री रेखांश. जर गुहर मोती पश्चिमेला, किबिथू पूर्वेला, सियाचीन ग्लेशियर उत्तरेला तर दक्षिणेला काय? पर्याय क्रमांक ब इंदिरा पॉइंट. पुढचा प्रश्न पहा. टिंबटिंब नृत्य प्रकारचा उगम 18व्या शतकात ओडिशाच्या जंगलात आदिवासी नृत्य म्हणून झाला आणि 19व्या शतकात मार्शल आर्ट्सवर आधारित नृत्य म्हणून विकसित झाला. पर्याय क्रमांक ब मयूरभंजचा छाऊ. खनिजांचा व सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. पर्याय क्रमांक क अभ्रक. कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वर्षांहून 18 वर्ष करण्यात आले? पर्याय क्रमांक क 61व्या. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये तत्व संसद सदस्याला अपात्र ठरवण्यासंबंधीचे तरतुदी आहेत? म्हणजे पक्षांतर विरोधी कायदा. पर्याय क्रमांक ड 10वी अनुसूची. भारतात ग्राहक न्यायालयाचे किती स्तर आहेत? पर्याय क्रमांक ए 3. माहितीचा अधिकार RTI कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? पर्याय क्रमांक ब किंवा बी 2005. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या समाप्तीच्या समारंभाचे नाव काय आहे? पर्याय क्रमांक अ बीटिंग रिट्रीट सोहळा. झोंबी हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक डी आनंद यादव. भारताचे पुढील सरन्यायाधीश कोण होणार? पर्याय क्रमांक अ BV नागरथना. भारतीय संविधानात सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना कोणत्या कलमाद्वारे पदावरून काढू शकतात? पर्याय क्रमांक बी कलम 124(4). तमिळनाडूमध्ये 19 जानेवारी 2024 पासून सुरू झालेल्या खेलो इंडिया यूथ फेस्टिवलची ही कितवी आवृत्ती आहे? पर्याय क्रमांक बी 6वी. भूकंप मोजणारे साधन कोणते? पर्याय क्रमांक बी सुस्मोग्राफ. नवे गाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक बी गोंदिया. उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक ब महिला व मुलींचे आरोग्य सुधारणे. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? पर्याय क्रमांक सी नायट्रोजन. कोणत्या विद्यापीठाने मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी जिंकली आहे? पर्याय क्रमांक सी गुरु नानक देव विद्यापीठ. खालीलपैकी कोणती महिला न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी न्यायाधीश ठरल्या आहेत? पर्याय क्रमांक डी दीपा आंबेकर. भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक ए बॅरेन बेट. भारतात कुटुंब न्यायालय कायदा केव्हा अस्तित्वात आला? पर्याय क्रमांक ए 1984. खालीलपैकी कोणत्या जमातीची लोकसंख्या भारतात सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक बी भिल्ल. पानिपतचे पहिले युद्ध कोणासोबत घडले होते? पर्याय क्रमांक अ बाबर आणि इब्राहिम लोदी. भारतातील सर्वात शेवटी
स्थापन झालेले उच्च न्यायालय कोणते आहे? पर्याय क्रमांक ए अमरावती उच्च न्यायालय. भारतात कोणत्या राज्यात उच्च न्यायालय नाही? पर्याय क्रमांक ए गोवा. कलिंग युद्ध केव्हा झाले? पर्याय क्रमांक ए इसवी सन पूर्व 261. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास देण्याच्या उद्देशाने कोणते राज्य महालक्ष्मी योजना लागू करते? पर्याय क्रमांक सी तेलंगणा. मृत्युंजय ही कादंबरी कोणी लिहिली? पर्याय क्रमांक ए शिवाजी सावंत. 2023 चा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर करण्यात आला होता? पर्याय क्रमांक ए नार्गेस मोहम्मदी. कोणत्या मंत्रालयाने भूमी राशी पोर्टल सुरू केले आहे? पर्याय क्रमांक सी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय. कोकण किनारपट्टीतील जास्त पावसाच्या प्रदेशात कोणती मृदा आढळते? पर्याय क्रमांक डी झांबी. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक मीठ उत्पादक राज्य कोणते आहे? पर्याय क्रमांक ए गुजरात. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी केला होता? पर्याय क्रमांक अ दयाराम सहानी. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे किती न्यायमूर्ती आहेत? पर्याय क्रमांक सी 34. भारतातील कोणते शहर AICTE म्हणून विकसित केले जात आहे? पर्याय क्रमांक बी लखनौ. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? पर्याय क्रमांक ए कर्णमलेश्वरी. भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण झाल्या आहेत? पर्याय क्रमांक सी लीला सेठ. गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब नदीवर आहे. पर्याय क्रमांक सी गोदावरी. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? न्यायमूर्ती फातिमा बीबी. भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए कलम 124. उत्तर प्रदेशाच्या अलीगढचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. हाच प्रश्न पाठीमागं पण आला मास्तर, तुम्ही परत परत घेताय. आम्ही परत प्रश्न घेत नाही. PYQ आहे. जर पुढच्या प्रश्न दुसऱ्या परीक्षेला विचारला तर परत प्रश्न तुम्हाला दिसणार. पर्याय क्रमांक सी हरिगड. हे 2-3 प्रश्न आले आतापर्यंत परत. जो जिल्हा खिंड कोणत्या पर्वत रांगेत आहे? पर्याय क्रमांक सी झास्कर पर्वतरांग. भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचे नाव काय होते? पर्याय क्रमांक डी पृथ्वी. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पर्याय क्रमांक 1 केरळ. भारतातील जुन्या संसदेचे नवीन नाव कोणते ठेवण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए संविधान सदन. इम्पॉर्टंट प्रश्न. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? पर्याय क्रमांक सी नरसोबाची वाडी. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? पर्याय क्रमांक बी पुणे. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? पर्याय क्रमांक बी डॉक्टर नागेंद्र सिंग. कलम 370 केव्हा रद्द करण्यात आले? पहा, याच्यावरती चौथा प्रश्न आहे. चौथा प्रश्न आतापर्यंत. फक्त प्रश्नाची भाषा, त्याची लेवल, विचारण्याचं सगळं वेगवेगळी. 4ही प्रश्न पहा वेगवेगळी. याच्यामध्ये डायरेक्ट तारीख विचारली. तारीख आतापर्यंत विचारली नाही, तारीख विचारली या 4 प्रश्नामध्ये.
पर्याय क्रमांक सी 5 ऑगस्ट 2019. म्हणजे 370 महत्वाचा. पुढचा प्रश्न पहा. केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? पर्याय क्रमांक डी राणेगड सिद्धी. देशातील पहिली पाण्यावरील मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए कोची. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय क्रमांक ए संसद. चंपारण सत्याग्रह कधी सुरू झाला? पर्याय क्रमांक बी 1917. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? एकदम बेसिक प्रश्न माहीतच पाहिजे. पर्याय क्रमांक ए 929. केशवानंद भारती खटला केव्हा लागला? पर्याय क्रमांक ए 1973. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? पर्याय क्रमांक ए 50वे. कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक बी CS राजन. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक सी चंद्रपूर. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? या ठिकाणी हिंदुस्थान आलं बरं का, पाठीमागच्या याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं. पर्याय क्रमांक ए भगतसिंग. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद संख्या किती आहे? पर्याय क्रमांक ए 78. कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? पर्याय क्रमांक बी आसाम. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पर्याय क्रमांक बी हरिलाल जे कानिया. राजा अकबरने हुमायूँचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात टिंबटिंब वर्षामध्ये पराभव केला होता? 1556. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? पर्याय क्रमांक ए राज्याचे राज्यपाल. भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? पर्याय क्रमांक ए गंगा खोरे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केली? पर्याय क्रमांक बी संभाजी महाराज. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? पर्याय क्रमांक सी भालचंद्र नेमाडे. मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय क्रमांक ए 1982. भारत इतिहास संशोधन मंडळ कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक ए पुणे. पुढचा प्रश्न पहा. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले होते? पर्याय क्रमांक ए मुंबई. पुणे करार केव्हा झाला? पर्याय क्रमांक 1932. भारतामध्ये शास्त्रीय नृत्य किती प्रकारचे आहे? पर्याय क्रमांक डी 8. ऑप्शन वेगळे, भाषा पण वेगळी प्रश्नाची. दुसऱ्यांदा प्रश्न आला हा आपल्या सिरीजमध्ये, आताच्या व्हिडिओमध्ये. पुढचा प्रश्न. 19 डिसेंबर 1929 रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले? पर्याय क्रमांक सी लाहोर. वायुमंडळामधील सर्वात खालचा स्तर कोणता आहे? पर्याय क्रमांक बी तंपांबर. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा हा आजार होऊ शकतो? पर्याय क्रमांक ए जीवनसत्व अ. भारतीय राज्यघटनेतील भाग 4 अ मध्ये किती मूलभूत कर्तव्याची माहिती दिलेली आहे? भाषा पण वेगळी, विचारण्याची पद्धत वेगळी, ऑप्शन पण वेगळी. पर्याय क्रमांक बी 11.
एका निश्चित कालावधीत कोणत्याही देशातील उत्पादित वस्तू आणि सेवा यांच्या मूल्याला टिम्म म्हणतात. पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय उत्पन्न. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळतो? पर्याय क्रमांक सी गडचिरोली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हा उद्गार कोणाचे आहेत? पर्याय क्रमांक डी लोकमान्य टिळक. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, दुसऱ्यांदा आला तशाला तसाच प्रश्न पडला. हे PYQ भाऊ, मी परत प्रश्न नाही घेतला, हा तशाला तसा प्रश्न परीक्षेत विचारतोय. पुढचा प्रश्न पहा. जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटले आहे? पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संगणकीय भाषेमध्ये www याचा अर्थ काय आहे तो किंवा आहे? पर्याय क्रमांक सी वर्ल्ड वाईड वेब. आंध्र प्रदेशचे विभाजन करून कोणते राज्य निर्माण झाले? पर्याय क्रमांक सी तेलंगणा. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? पर्याय क्रमांक बी 1955 साली. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? पर्याय क्रमांक सी कायदेमंडळ. निवडणुका निर्भय वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी कोणावर असते? पर्याय क्रमांक ए निवडणूक आयोग. द केरळ स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? पर्याय क्रमांक ए सदीप्तो सेन. यूट्यूबच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक ए नील मोहन. प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? पर्याय क्रमांक बी मृत्युंजय. भारतातील नील क्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे? पर्याय क्रमांक डी मत्स्य उत्पादन. पालघर जिल्ह्यातील कोणत्या पारंपरिक नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक ए तारपा. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांना कोणता पुरस्कार प्राप्त आहे? पर्याय क्रमांक बी पद्मश्री. महानिर्मितीचा राज्यातील फ्लोटिंग सोलर चा पहिला प्रकल्प कुठे उभारण्यात येणार आहे? पर्याय क्रमांक ए चंद्रपूर. पुढचा प्रश्न पहा. राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरण करण्यासाठी कोणती संगणक प्रणाली वापरण्यात येते? पर्याय क्रमांक ए 6वे अहिराणी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते? पर्याय क्रमांक ए धुळे. 2030 पर्यंत सहकारी विभागामध्ये 100% इलेक्ट्रिक वाहने म्हणजे EVs समाविष्ट करणारे भारतातील पहिले राज्य कोणते असेल? पर्याय क्रमांक सी उत्तर. खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिले ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले? पर्याय क्रमांक सी 1929. अलीकडे नुकत्याच कोणत्या राज्याने महिलांसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षण घोषित केले आहे? पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश. G20 ची बैठक पुढीलपैकी कोणत्या शहरात पार पडली? पर्याय क्रमांक सी प्रगती मैदान दिल्ली. समुद्र राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक सी गुजरात. शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय हवाई दलाची IAF पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? पर्याय क्रमांक डी दीपिका मिश्रा. एशियन गेम्स 2023 चे ब्रीदवाक्य काय आहे? पर्याय क्रमांक बी हृदय टू हृदय, हार्ट टू हार्ट. या ठिकाणी समजून घ्या. चंद्रयान मिशन 3 कधी लॉन्च करण्यात आले? पर्याय क्रमांक ए 14 जुलै 2023.
108वी इंडियन सायन्स काँग्रेस परिषद कुठे पार पडली? पर्याय क्रमांक ए नागपूर. भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पर्याय क्रमांक ए जिम कॉर्बेट. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स गांधीयन एरा हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय क्रमांक बी पी ज्योतिमणी आणि जी बालन. 2023चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला? पर्याय क्रमांक सी आशा भोसले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला? पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी. गणिताच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार अबेल पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक ए लुईस कॅफेरेली. उत्तर प्रदेशाच्या फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नवीन नाव काय आहे? पर्याय क्रमांक सी अयोध्या कॅन्ट. खालीलपैकी कोणी फिफा महिला विश्वचषक 2023 चे विजेतेपद पटकावले आहे? पर्याय क्रमांक बी स्पेन. चंद्रयान-3 कोणत्या अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आले? पर्याय क्रमांक ए सतीश धवन अंतराळ केंद्र. गणनागाई सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पर्याय क्रमांक सी मणिपूर. विज्ञान साहित्य महोत्सव 2023 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक डी भोपाळ. दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला किंवा कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक ए रणबीर कपूर. फिफा महिला विश्वचषक 2023 कुठे आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक सी या दोन्ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. आशियाई क्रीडा स्पर्धेत भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? पर्याय क्रमांक सी अनु राणी. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? पर्याय क्रमांक ए चीन. खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला? पर्याय क्रमांक बी एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले होते? पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश. महाराष्ट्रात राज्यात कोणते रामसर स्थळ आहे? पर्याय क्रमांक सी लोणार सरोवर. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? पर्याय क्रमांक बी नागार्जुन. खालीलपैकी पागलखाना नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक बी डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या वॉटर मेट्रो प्रकल्पाचे अनावरण कुठे केले? पर्याय क्रमांक बी कोची केरळ. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला कोण आहे? पर्याय क्रमांक सी कमलजीत संधू. आशियाई खेळ 2023 च्या समारोप समारंभात भारतीय संघाचा ध्वजवाहक कोण होता? पर्याय क्रमांक ए पी आर श्रीजेश. 2023 मध्ये महिला प्रीमियर लीग WPL ची कोणती आवृत्ती खेळली गेली? म्हणजे 2024 ला कोणती खेळणार ते पण माहित होणार तुम्हाला. पहिली, मग आता 2024 ला कोणती होणार? दुसरी. खालीलपैकी कोणाला 2023 ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे? पर्याय क्रमांक सी डॅनी शिनर्ट. कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? पर्याय क्रमांक 2 माहितीचा अधिकार. संसदीय शासन पद्धती कुठे विकसित झाली? पर्याय क्रमांक ए इंग्लंड.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 2 नागपूर. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 2 भालाफेक. लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणत्या राजकीय नेत्याचे आहे? पर्याय क्रमांक बी शरद पवार. खेलो इंडियन वुमन लीगचे नवीन नाव काय आहे? पर्याय क्रमांक ए अस्मिता महिला लीग. आसाम राज्यात कोणते रामसर स्थळ आहे? पर्याय क्रमांक ए दीपोर बिल. 2023 सालीचा सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म श्रेणीतील ऑस्कर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? पर्याय क्रमांक 4 द एलिफंट विस्पियर. एखादी व्यक्ती भारताच्या एखाद्या राज्याचा राज्यपाल होण्यास इच्छुक असल्यास त्या व्यक्तीचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? पर्याय क्रमांक 4 35 वर्ष. राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 24 जानेवारी. कोविड-19 या साथीच्या रोगाची सुरुवात कोणत्या शहरातून झाली असे मानले जाते? पर्याय क्रमांक 3 वुहान. नॅशनल मिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? पर्याय क्रमांक 4 जयंती पटनाईक. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांक कोणाला मिळाला आहे? पर्याय क्रमांक बी पंजाब विद्यापीठ. डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले जाते किंवा आहे? कलम 32. संत रामाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कुठे उभारण्यात आला आहे? पर्याय क्रमांक 3 हैदराबाद. भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते? पर्याय क्रमांक 3 बी.एन. राव. आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अभ्रक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेचे नाव काय? पर्याय क्रमांक 1 नव संजीवनी योजना. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 माणिक सीताराम गोड घाटे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला? पर्याय क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पर्याय क्रमांक 4 व्ही.एस. खांडेकर. पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? पर्याय क्रमांक 4 महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर. रामचरित मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली? पर्याय क्रमांक 2 तुलसीदास. भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षांनी केली जाते किंवा वर्षात केली जाते? दर 10 वर्षांनी. प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 15 सप्टेंबर. निर्भय प्रशासन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? पर्याय क्रमांक 3 किरण बेदी. माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी. भारतातील पहिले दिव्यांग जनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? पर्याय क्रमांक ए ग्वालियर. भारतातील पहिला सोलर सायकल ट्रॅक कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला आहे? पर्याय क्रमांक सी हैदराबाद. सचिन तेंडुलकर यांना केनियातील मसाई मारा येथील आदिवासींनी कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आहे? पर्याय क्रमांक 3 गॉर्ड ऑफ ऑनर. भारतात किती रामसर साइट्स आहेत? पर्याय क्रमांक डी 75. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा पुष्करलू उत्सवाचे
आयोजन करण्यात आले होते? पर्याय क्रमांक बी वाराणसी. खालीलपैकी कोणत्या राज्यात पर्पल उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले होते? पर्याय क्रमांक सी झारखंड. भारतातील पहिली 3D मुद्रित पोस्ट ऑफिस कुठे उघडले? पर्याय क्रमांक सी बेंगलुरू. NATO चा 31वा सदस्य पुढीलपैकी कोणता देश बनला आहे? पर्याय क्रमांक बी फिनलँड. पुढीलपैकी कोणत्या देशाने प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे? पर्याय क्रमांक ए न्यूझीलंड. समाधान यात्रा कोणी सुरू केली होती? पर्याय क्रमांक ए नितीश कुमार. स्वच्छ भारत अभियानाचे नाव आता काय बदलले आहे? पर्याय क्रमांक सी सुंदर भारत. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 माणिक बंडोजी इंगळे. आज आपले 500 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण झाले. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. आणि परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.